पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी असं छान गरम गरम प्यावंसं वाटतं किंवा आजारी घरात कोणी असेल तर त्याला तोंडाला चव येण्यासाठी आपण काहीतरी बनवतो. तर अशीच एक गोष्ट आज आपण करतोय, ते म्हणजे आमसुलाचं सार. तुम्ही हे आजारी माणसाला देऊ शकता किंवा पावसाळा असेल, असं काहीतरी गरम गरम प्यावंसं वाटलं असेल त्यावेळेला तुम्ही करून पिऊ शकता. अगदी पटकन होणार आहे, झटपट होते ही कृती आणि तेवढीच अतिशय रुचकर लागते. तर बघूया कसं करायचं ते. इथे मी तुपाची फोडणी करणार आहे. तर एक तूप घालते फोडणीला. इथे बघून घ्या, इथे मी आलं लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे. एक 2-3 पाकळ्या लसणाच्या होत्या, अर्धा इंच आलं आणि 2 मिरच्या. हे जस्ट मी रफली कुटून घेतलेलं आहे. अर्थात मिरचीचे तुकडे पण तुम्ही घालू शकता. जिरं घालते. आणि जिरं छान फुललं की हे 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट. थोडासा त्याचा कच्चापणा जाईल इतपतच आपल्याला परतून घ्यायचं ते. आणि इथे मी घेतलंय कोकम आगळ, ते एक अर्धी वाटी घेतलंय आणि त्याच्यातच आता पाणी घालते. आता चवीनुसार मीठ घालायचंय. जिरं घातलंय, पण स्वाद येण्यासाठी मी थोडीशी जिरेपूड पण घालतेय. आणि इथे तुम्ही आता कोकम आगळ घातलंय, तर साखर किंवा गूळ तुम्हाला जे हवं ते तुम्ही घालू शकता. मी साधारण एवढा गूळ घेतलेला आहे, म्हणजे 1 टेबलस्पून हा गूळ आहे. नंतर आंबटपणा चेक करून थोडंसं कमी जास्त तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. थोडीशी कोथिंबीर घालते. आणि आता या साराला छानपैकी उकळी आणायची आपल्याला. मी जरी इथे आगळ घेतलं असलं तरी तुम्ही तुमच्याकडे जर आमसुलं असतील तर ती कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि नंतर ती छान पिळून घ्या. किमान अर्धा 1 तास तरी ती पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि नंतर छानपैकी पिळून घ्या, म्हणजे त्याचा सगळा अर्क, त्याचा सगळा रस त्या पाण्यात उतरेल आणि ते पाणी आगळच्या ऐवजी तुम्ही वापरलं तरी चालेल. मस्त आपलं आमसुलाचं सार तयार आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी उकळी आलेली आहे आणि लिटरली पटकन होणारं सार आहे हे. गॅस बंद करते आणि आता आपण हे सार काढून घेऊया. काय सुंदर रंग आहे आगळ घातलेला त्याचा. नक्की करून बघा. कृती सोपी आहे, पण हे सार अतिशय सुंदर आहे, तोंडाला चव आणणार आहे. तर मंडळी, चला तर मग उद्या परत मला भेटायला या आणि अशाच एका नवीन रेसिपीला बघायला. तोपर्यंत बाय.